रेल्वे स्टेशनचं हे बनोसा बोर्ड स्टेशन आहे. हे आपली नागपूर काय तर अकोला चला नागपूर. आणि हे तिकीट घर त्या टाईमवरचं शिकात सुजाव की अजून हे बोर्ड त्यापासूनच्या. हां हे भिंतीवर बघा काय आहे तर म्हणजे जुन्या काळातलं. हे बघा ह्या इथे हनुमानजीचे असं वाटते हनुमान दगड आहे. मला वाटते हे विष्णूजीची पाणी काय गोट्यापासून बनवलं आहे. नाही पाण्याला पाहून चक्कर येऊन राहिलं एवढं पाणी आहे बघा समोर पूर्ण लय. तर गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या चॅनलमध्ये. तर आम्ही आज चालला दर्यापूरला. आणि अजून एक सांगायचं होतं की आपले 500 सबस्क्रायबर झाले आहे, 500 प्लस झालेले आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. तर काही आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू. आता चाललो आपण दर्यापूरला. जरासं काम आहे आणि जरासं काम आहे. तिथून गेलं आपण लसापूर. कोणतं काय लसापूर की लसापूर गाव आहे तिथे जाणार आहे. तर काही आपण आजचा ब्लॉग आपण चालू करू. तर भेटू आपण. हा पवनचा मित्र दक्ष. नक्ष आपला नक्ष आहे सर. नक्ष हाय हाय म्हण. हाय अयो लक्ष नाही त्याचं. चला भाई गाईस त्याचं लक्ष नाही. तर चला आपण ब्लॉग चालू करू. तर गाईज आपण दर्यापूरला पोचलेलो आहे. आणि दर्यापूरला आपण सगळ्यात पहिले आपण पाहायला इथं ते जुनं रेल्वे स्टेशन होतं. मीटर गेज रेल्वे पहिले धावत होती. इथून पहिले ते कापसाचा व्यापार होत होता. तिथे आपण सगळ्यात पहिले बघायला चाललो. इथं रस्ताही हे झाला आहे बघू शकता गाईस. इकडे याच्या आतमध्ये पहिले हे होतं. हां कोणतं गावात बघू. असा हा रेल्वे पूर्ण बंद पडलेला आहे. लोक पण येऊन राहिले कायसाठी. रेल्वे स्टेशन बंद पडलं आहे. पूर्ण भंगारच झालं रे. भूत्या महलच झालं हे पूर्ण. लोक येऊन आले. ह्याचा रस्ता दिसणार. मी पहिल्यांदा आला इथं बघू शकता मित्रांनो. बंद पोचलो आहे इथं. पूर्ण आहे रेल्वे स्टेशन हे बंदच पडलेलं आहे पाहू शकता मित्रांनो. बसाले हां शाळा नाही ना रे. तिकीट आहे ना हे का तर. हां हेच बघू शकता रेल्वेचा रोड आहे. हां अभि हे गावस्थ आहे. मग हे दर्यापूरनं तर काय अभि हे रेल्वे लाईन कुठपर्यंत आहे माहीत आहे. यवतमाळपर्यंत गेलेली आहे. मग हे बाई इथं काय आहे झोपडी नाही काहीतरी. काय झूम करून जावं ना टाईमवरची रेल्वे लाईन. आणि इकडे पण काय माहिती इकडे काय आहे तर. हे सरळ रेल्वे लाईन गेली इकडे. इकडे समोर आहे कुठंतरी. अबे पूर्ण इकडे जुए वगैरे येत चालते आता. आपल्या इकडे नाही असं पाहिजे होतं म्हटलं. तर काहीच बघू शकता रेल्वेच्या रुडा पण पूर्ण दबलेल्या आहे सगळं. काय हे शेड आहे इथं. पहिले इथं वाट पाहत असून टंकी आली काय तर रूम आहे तिथं कायची आता शकता. काहीच हे बघा दर्यापूर बनोसाचं हे बोर्ड. रेल्वे स्टेशनचं हे बनोसा बोर्ड. आणि याच्याच मागे गुणवंत महाराजाचं मंदिर बांधलं आहे. मस्त आहे सुंदर. शंकरजीची पिंडही आहे. आणि नागेश्वर महाराज. रस्ता कुठे आतमध्ये झाला. रस्ताच तर दिसून नाही राहिला मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी. हे बघा मस्त आहे. आतमध्ये काही जाता येऊन नाही राहिला तर बाहेरून दाखवतो. बघा शंकरजीची मूर्ती जबरदस्त दिसून राहिली आहे. नागेश्वर महाराजचा. आणि हे बनोसाचं बोर्ड. आणि हे आपली रेल्वे लाईन
मीटर गेजची रेल्वे लाईन आहे. तर चला मित्रांनो समोर जाऊ, अजून दाखवतो. याच्याच मागे नाही का आपलं डेपो आहे, दर्यापूरचा डेपो बस स्थानक. हे बघा, हे बस स्टँड आहे डेपो. इकडे अजून झूम करतो. हे बस स्टँड आहे. इथंच आपलं हे रेल्वे स्टेशन जे बंद पडलेलं आहे, बनोसा. इकडे हे रेल्वेची पटरी. तर चला तिकडे जाऊ आपण समोर. हे बघा, हे आपलं याचं स्टेशन आहे पहिले त्या टाईमवरचं. तर हे बंद पडलेलं आहे सगळं. बघा रेल्वे स्टेशनची काय हालत झालेली आहे इकडे. तर गाईस आपलं झालं इथं रेल्वे स्टेशन. आता आपण बाहेर निघू. चालू केला गाईस. आपण पहिले लासूरला चालला. लासूरसाठी आपल्याला जायसाठी हा दर्यापूर अकोट रोड आहे सरळ. हा दर्यापूर अकोट रोड आहे. आणि आपल्याला इकडे जातात दहीहंडा, रामतीर्थ, कातरखेडा, अकोला. ह्या रोडने आपल्याला इकडे जाता. इकडे लासूर लागते. तर चला गाईस समोर जाऊ आपण. लासूरपाशी पोचलेलं आहे. लासूर गाव हे आपलं हे अकोला रोडवर. हा अकोला रोड आहे. आणि लासूर म्हणजे लासूरपाशी आल्यावर आपल्याला हे बोर्ड भेटते. ते झाल्यावर हे तीर्थक्षेत्र पुरातन आनंदेश्वर शिवमंदिर लासूर, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. तर गाईस चला आपल्याला ह्या इथून अंदर जावं लागते लासूर गाव. हे गाव आहे समोरच्या आतमध्ये. तर चला गाईस. घेत राहते गावाच्या आतमध्ये आल्यानंतर थोड्याच अंतरावर, म्हणजे जास्त दूर नाही, तर हे मंदिर लागते अरुणेश्वर धाम. अरुणेश्वर धाम काय रे आपण. आणि हे आहे मंदिर. ते जरासं हे आहे, हे गेट आहे. याच्या आतमध्ये जाऊ आपण. शंकरजीचं मंदिर आहे. तर काही चला हात पाय धुतले. हे समोरचं हे आहे. आजूबाजूचा परिसर आहे. इथे लोक झोपले पण आहे. चला मंदिराच्या आत याचं बोर्ड आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पण झालं आहे याचा. बघू शकता. चला आतमध्ये जाऊ. जसं आहे मंदिर बघू शकता. गेट आहे. इथेच हे दरवाजाला लागूनच गणपतीची मूर्ती आहे. चला आतमध्ये जाऊ. जबरदस्त दिसणार रे मित्रांनो. ते समोर आल्याबरोबरच आपल्याला शंकरजीची इथे फोटो काढून आहे म्हणते. आपण व्हिडिओ काढते, फोटो नाही काढते. बघा इथे शंकरजीची जुन्या काळातली पिंड आहे. जय श्री महाकाल होऊ शकता. मित्रांनो हा गाभारा आहे. बघा कसा आहे आता मंदिरात. हा पूर्ण गाभारा आहे. जुन्या काळातली हे तेच आहे आपल्या इकडल्या सातपुडा परतल्या हे नाही का. गोटे तिच्यानं बनवलेली आहे. असा गोटा इथं सापडत नाही. किती मग डिझाईन पाहिजे. आपले दर्शन झालेले आहे. आणि इथे भिंतीवर बघा काय आहे तर, म्हणजे जुन्या काळातलं हे बघा
कशाची मूर्ती आहे ते ही बघा वरती आहे. आणि समोर खाली आल्यानंतर नाही काय ह्या इथे हनुमानजीची असं वाटते हनुमानजीची मूर्ती. आता काय माहीत आपल्याला तर समजत नाही एवढं. हे बघा हनुमानजीची. हे बघा इकडल्या साईडने पण हनुमानजीची मूर्ती आहे. हा तशीच आहे ते हनुमानजीची. हा ही हनुमानजीची मूर्ती हे उडकू येते. मागं शेपटी वगैरे बघू शकता. आणि इथेच खाली आल्यावर आहे इथे दगड आहे. मला वाटते हे विष्णूजीची मूर्ती आहे की कशाची आहे ते माहीत नाही. बघू शकता. आणि हे बघा डिझाईन बघा कशी आहे मंदिराची. आणि इकडे पण तसंच मूर्ती आहे वरती कशाची आहे हे बघा. आणि ही डिझाईन पाहिलं का गोट्यापासून बनवलं आहे ना हे बघा. असं दुरून पाहिलं हे असं दिसते बघा. आहे ना कसं बनवलं असं म्हणजे. आणि इथेच गेल्यानंतर अजून एक गाभारा आहे. पण इथे कशाचं मंदिर नाही आहे. हा गाभारा आहे पण बघा असं हे अंदर गेल्यावर हा गाभारा आहे. इथे काम चालू. आणि इथे बघा ह्या दगडाची पायऱ्या ह्या जुन्या काळातल्या पायऱ्या आहे. ह्या खालच्या ह्या पायऱ्या याच्यावरून पाय देऊन मध्ये हाही गाभाराच आहे. पण याचं मला वाटते काम चालू आहे. पूर्ण अंधार आहे. आणि इथे समोर आल्यानंतर अजून पुढे अजून एक गाभारा आहे तो तिथे समोर. त्या गाभाऱ्याकडे जाऊ आपण. इथं या गाभाऱ्यामध्ये गणपतीची जी मूर्ती आहे. आणि हे जुन्या काळातलं मला वाटते हे गेट पण आहे दिसून राहिला. आणि ही गणपती मूर्ती आणून ठेवलेली आहे इच्छेने आहे. आणि आजूबाजूने हे बघा काहीतरी दिसत आहे कशाची तरी मूर्ती आहे बघा. आणि हे पण त्याच्याच बाजूला इथे जुन्या काळातले शंकर पिंड आहे. पिंड म्हणतो आपलं हे शिवलिंग हे. आणि हे पूर्ण जुन्या काळातलं आहे बा बनवलेलं. आनंदेश्वर टेम्पल डिस्ट्रिक्ट अमरावती वर्क इन प्रोग्रेस. काय त्याची आहे हे बघा गाईस. गाभारा बघा कशी डिझाईन आहे तर अलगच आहे. तुटले ते आता झालं हे होऊन राहिलं ते बघा गाईस कशी हर गोट्यावर अलग अलग डिझाईन आहे बघू शकता. गणपतीची आहे. गणपती दिसून राहिला कुठं हे आहे काय हे हा हे बाय हे सापाच्या फण्या आहे. झूम करतो हे सापाची फणी आहे. हे पण इथेही आहे सापाची फणी बघू शकता. हर गोट्यावर अलग अलग डिझाईन आहे. साप हे अलग अलग डिझाईन आहे. तर हे बघू शकता हे आतमधला सीन आहे. हां जुना आहे ह्याला हे गोल पूर्ण एवढंच आहे ना. वरून अलग दिसते ते पूर्ण गोट्यानं बनवलं हे. हे डिझाईन पाहिलं काय ह्याच्या आतमध्ये बाहेर बरं ह्याच्या अंदर बघ काहीतरी आहे हे गोल मिळेल. ह्याच्या अंदर काहीतरी फुलफुल आहे. आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. मंदिराच्या बाहेर पण मस्त आहे. आणि हे बघा असं बाहेरून मंदिर दिसते. अजून आपण हे काटाकाटाने जो इकडे मंदिराचा पूर्ण आजूबाजून बघू. इकडून जाऊ सरळ रस्त्याने बघा मित्रांनो किती कलाकुसर असून ते गोट्याले हे केला भाऊ हाय दिसला नाही बघू. सो समोर आपण मंदिराच्या आजूबाजून बघू. म्हणजे प्रदक्षिणा मारायला आहे जबरदस्त दिसून राहिला. मित्रांनो किती मस्त आहे. आणि इथं अजून काहीतरी आहे ते बरं आहे. मस्त रस्ता केला आहे. हे बघा मित्रांनो इथं पण काहीतरी मूर्ती आहे अजून. हर याच्यावर आहे मूर्ती काय माहीत कशाची आहे आता.
हे बघ इथे या, हे हनुमानजीची मूर्ती आहे का रे मिली? हे बघ हे हे हनुमानजीची मूर्तीच वाटते ते. आणि हे हात जे पाणी वाणी आपण येले जात नाही काय हे पाणी. आणि हे इथं पण आहे कशाच्या इथं नाही काय, हे हनुमानजीच आहे. हनुमानजी जुन्या काळात लागले का पायावर काय डिझाईन. चला कोणत्या समय बा असं ऐकलं बा हे राक्षसाच्या याच्यातलं होतं म्हणे, राक्षसानं बांधलं असं ऐकलं बा. आता व्हिडिओ पाहिले मी तर त्याच्यात असं आहे बा. हे बा इथे मूर्ती आहे हर याच्यावर म्हणजे हा आजूबाजूचा मित्रांनो. पण हे मंदिराच्या मागचा परिसर आहे, शेत वगैरे. हे काही पडलं पण आहे, काही तुटलं. तर इकडे जाऊ आपण. हे बघा इथं पण आहे काहीतरी. इथं नाही आहे, इथची मूर्ती गायब झाली का? हा विष्णूची श्रीकृष्णाची आहे हा किंवा ना तशीच आहे ना हे का? आता श्रीकृष्ण हे मित्रांनो असं वाटतं साप आहे. हा मित्रांनो हे बघा हा हा पण आहे श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्या काळातली म्हणजे आता ते गोट्याने जे मानते तेच आहे. चला समोर जाऊ आपण. हे तुटलं आहे ते खसलं ते फिनिशिंग दिली. फिनिशिंग देऊन हे केलं म्हणजे दगड फुटलं तसं दिसतं. हा हे बाय हे तुटलं याची जागा. चला समोर जाऊ. पण कसं काय आता हे गोटे पायरी हा पण आहे ते पाणी वाणी जासाठी असं ते. आपण आलो जवळ समोरच्या भागाकडे. अजून काय पिंपळात झाड आहे ना, जुनं झाड आहे ते सगळ्याच बघू शकता. आपलं पाहणं झालेलं आहे, दर्शन झालेलं आहे. बघू शकता मंदिरात तुम्हाला दाखवलंच मगाशी. हे मंदिर होतं. आता याला मंदिर म्हणते काय म्हणतात आपल्याला माहीत नाही, पण शंकरजीचं हे होतं. आणि आपल्याला आता त्या डॅमवर जाता. समोर जे डॅम दिसून राहिला ना जरासं दिसून नाही राहिला आहे, हे दर्यापूरचा डॅम्प आहे. हे बघा हे जे समोर दिसत आहे हे डॅम्प आहे बघा. अजून वरती करतो हे डॅम्प आहे. तर गाईस चला चला आपण आता इथून निघू. आता इथून आपण डॅमवर जाऊ. चला आपण भेटू आपण आता समोर. चला गाईस. तर गाईस आपण आता त्या डॅमवर चाललो आहे. आपल्याला ते मैसांग मार्ग जायचं आहे. तर मैसांग मार्ग हा आहे अकोला मैसांग मार्ग हा इकडे जायचा आपल्याला. आपण ह्या इकडून आलो आता हे आनंदेश्वर शिवमंदिराकडून लासूरवरून. तर आपण आता लासूर फाट्यावर उभा आहे. तर आपल्याला इकडून मैसांग मार्गे जाऊन तिथं टर्न घ्यावं लागेल त्या डॅमवर जायसाठी. तर चला गाईस समोर जाऊ आपण. आपण पूर्णा नदीपाशी पोहोचलेलो आहे. पाण्याला बॉम्ब फोर्स आहे बघा. पाहून चक्कर येऊन राहिले, आम्हाला पाहून चक्कर येऊन राहिले. एवढं पाणी आहे अथांग जबरदस्त. खरंच पाहून चक्कर येऊन एवढं पाण्याला फोर्स आहे. हे बघा पूर्ण नदी आहे तिकडे. आणि ही नदी ह्या इकडून येत आहे मित्रांनो. हे बघा समोर आपण इकडे जाऊ. ह्याच नदीच्या डॅमवर आपण चाललाय समोर. तिकडे दरवाजे पूर्ण उघडे आहे म्हणते. 10 दरवाजे आहे म्हणते. नदीचा पात्र लय मोठा आहे बाबा. आहे नाही का तिकडे पाहून चक्कर येऊन आलं आहे नाही का. म्हशी पाय रे बाबा, नाही जाईन का वाहून. हा तरी तरणे येते म्हणा. या म्हशी उतरून आल्या पाण्यात. ते उतरली म्हैसच आहे. म्हशीला तोडणे येते बाय काय करताय तर.
तर चला गाईज आपण पुढे जाऊ. हा रस्ता आहे, हा अकोला मार्ग आहे. इथून अकोला बस 30 किलोमीटरवर आहे गाईज. आणि हे बघा काही काही जण मासोड्या पण पकडून राहिले. पाण्याला पाहून चक्कर येऊन राहिले, एवढं पाणी आहे बघा. समोर पूर्ण लहर आहे. अजून झूम करू का जरासा? हे बघा गाईज, आता झूम केलेला आहे, बघू शकता किती पाणी आहे. हा तर काही चला आपण डॅम पाशी जाऊ. मलाच पाहून चक्कर येऊन आले, खरंच करू वाटत नाही आहे. असं पाहून ते पाणी असं येऊन राहिलं आणि ते मागं रिटर्न, म्हणून त्याच्यामुळं चक्कर आल्यासारखं वाटत आहे. काय वरून लाईट लागली आहे ना, तो रस्ता आहे. आपण धरणापाशी पोचलेलं आहे. हे काही धरण तर नाही आहे, बस एक दरवाजे आहे पाणी अडवासाठी. आम्हाला वाटलं धरण आहे, कोणी म्हणे धरण आहे म्हणून आम्ही इथे आलो होतो. धरण वगैरे काहीच नाही, फक्त पाण्यासाठी एक नदी आहे. याचं पाणी अडवासाठी हे बनवलेले आहे दरवाजे. बघा किती मोठं दरवाजे आहे त्यासाठी. चला आतमध्ये जाऊन बघू आपण. काय घुंगशीचे बॅरेज मध्य प्रकल्प आहे. आम्ही धरणापाशी पोचलेला पाहू शकता. हा मोठा धरण आहे, सरकतो बघू शकता गाईस, मोठा. तर आम्ही इथं खाली उतरलेलो आहे. पाणी भरपूर आहे, जबरदस्त इकडून पाणी येत आहे. आणि हे दरवाजे आहे, हे दरवाजे ओपन केले आहे ना बे बाबा, आहे नाही का? दरवाजा ओपन केला आहे तो चौकीदार. माझ्या मागे किती मोठं धरण आहे. हा असा आहे, मोठा आहे चांगला. किती दरवाजे आहे रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मित्रांनो, 10 दरवाजे आहे पूर्ण, बघू शकता. मोठे दरवाजे आहे, असेच आहे, सिमरसारखेच आहे. त्याला फक्त सिमेंटचं हे आहे, हा सरळ बनवलेला आहे. हे दरवाजे आणि हे पूर्ण हे जे काळे काळे दिसत हे दरवाजे, हे पूर्ण खाली पडते. मशीन अंदर मशीना लागले राहते आणि ते पाणी ओढून जाते. हे पाणी तिकडल्या तिकडे हे होऊन जाते. तर बघा काही एवढा खास तर नाही आहे, तरी चला मग आता हाय तो दाखवून द्या आता. चला.